पुण्यात एका कॉलेजमध्ये 3 पोलीस अधिकारी आले. त्यांनी एक कागद पुढे केला आणि सांगितलं की तुमच्या विरोधात एक अल्पवयीन मुलीची तक्रार आहे. पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, पण यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. हे प्रकरण इथेच मिटवायचे असेल तर पैसे द्या. हे पोलीस गुन्हेगारांना पकडायला निघालेले नव्हते, तर स्वतःच एक सापळा रचायला आलेले होते आणि त्या सापळ्यात एक निरपराध प्राचार्य अडकली गेली. तिच्याकडून काही पैसेही उकळले गेले. तर काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुणे शहरातील धनकवडी परिसरात एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. ती शिक्षण संस्था 55 वर्षाची एक महिला प्राचार्य वर्षानुवर्ष नावलौकिकाने चालवत आल्या आहेत. या प्रकरणाला सुरुवात झाली 18 जुलै 2025 रोजी. रोज सारख्या कॉलेज सुरू होतं. त्या दिवशी 3 व्यक्ती कॉलेजमध्ये आल्या आणि त्यांनी प्राचार्यांना भेटण्याची मागणी केली. हे तिघे होते सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे, वय 38 वर्ष, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सुदाम बाळकृष्ण तावडे, वय 35 वर्ष आणि याच ठाण्यातील दामिनी पथकातील महिला कॉन्स्टेबल सोनाली गुलाबराव हिंगे, वय 35 वर्ष. सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध असल्याने सोनाली हिंगे या पोलीस दलातीलच होत्या, पण खाक्या वर्दी अडकून ब्लॅकमेल करण्याच्या कामावर ते निघाले होते. कॉलेजमध्ये शिरताच अजित बडे यांनी प्राचार्यांना विचारले की तुम्ही एका विद्यार्थिनीची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत का? प्राचार्यांनी सांगितलं की प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्रे कॉलेजकडे ठेवण्याची प्रक्रिया आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. पण बडे तिथे नियम ऐकायला आले नव्हते. बडे यांनी खिशातून एक कथित तक्रार अर्ज काढला आणि प्राचार्यासमोर ठेवला. त्या अर्जावर लिहिले होते की प्राचार्यांनी एका अल्पवयीन मुलीला मेट्रो स्टेशन जवळ बंदुकीचा धाव दाखवून गाडीत ओढले. आरोप धक्कादायक होता. ते आरोप ऐकून प्राचार्य शॉक झाले. त्या ताबडतोब हे आरोप ठामपणे नाकारले. मग बडे एक पाऊल पुढे आले. ते म्हणाले की हा अर्ज अजून रेकॉर्डवर आलेला नाही. तुमच्या संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून मी स्वतः इकडे आलोय. त्या मुलीला आमच्या दामिनी पथकातील हिंगे यांनी समजावून सांगितलेलं आहे. आता वेळ तुमच्या हातात आहे. विशेष म्हणजे त्या अर्जावर कोणताही अधिकृत नोंद क्रमांक नव्हता. कागद होता, पण त्याला सरकारी वैधता शून्य होती. हा सापळ्याचा पहिला टप्पा होता. प्राचार्यांवर दबाव वाढवण्यासाठी बडे यांनी नंतर विचारले की तुमच्याकडे पिस्तूल आहे का? हा प्रश्न उघड होता. प्राचार्यांना गुन्हेगार ठरवण्याची खेळी सुरू झाली होती. मग भयंकर धमकी आली. ती मुलगी 18 वर्षाखाली असल्याचे पॉक्सो कायद्याखाली कारवाई होईल, अटक होईल, माध्यमांमध्ये बातमी येईल, संस्थेचे नाव खराब होतील असे सांगत तिघांनी मिळून मानसिक दहशत निर्माण केली. या वातावरणात सोनाली हिंगे यांनी मुलीला समजावून सांगितल्याचे नाटक करत प्राचार्यांना विश्वास संपादक केला. ते तिघेही त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल ठरले होते. त्यांनी प्राचार्यांना पूर्ण घाबरलं होतं. प्राचार्य पूर्णपणे घाबरून गेल्या आहेत हे पाहून तिघांनी आपापसात चर्चा केली आणि थेट मागणी केली, 10 लाख रुपये द्या, प्रकरण मिटवतो. हे ऐकून प्राचार्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पोलिसांना नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी संस्थेला पोलीस ठेवत बेसावध महिलेला कोंडीत पकडले होते. दबावाखाली प्राचार्य आणि कॉलेजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण 7 लाख रुपये या तिघांना दिले. 10 लाखाच्या मागणीपैकी 3 लाख देणे थांबले आणि प्राचार्यांनी शेवटी पोलीस स्टेशन गाठले. प्राचार्यांनी तक्रार केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 386, 61(2) आणि 3(5) अंतर्गत खंडणी, गुन्हेगारी, धमकी आणि कट रचणे या गंभीर गुन्हेगारीसाठी तिघांवर FIR नोंद झाली. सोनाली हिंगे यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा वापर प्राचार्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांना पैसे द्यायला भाग पाडण्यासाठी जाणीवपूर्वक केला गेल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस विभागात या प्रकरणाने मोठी खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. पॉक्सो हा कायदा मुलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. तो समाजातील सर्वात असुरक्षित घटकाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक ढाल आहे. पण ज्या क्षणी त्या ढालीचा वापर निरपराध लोकांना घाबरण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी होतो, त्या क्षणी कायद्याचे मूळ कारण धोक्यात येते. जे खाकी घालतात त्यांच्यावर संपूर्ण समाज डोळे बंद करून विश्वास ठेवतो. तो विश्वास मोडणे हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवरचा हल्ला आहे. पुण्यातील या प्रकरणाने एक प्रश्न समोर उभा केला आहे. ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, ज्यांच्या हातात अधिकार आहे, जे गणवेश घालतात, त्यांनी जर गुंड्याप्रमाणे अशा प्रकारचे कृत्य केले तर सामान्य नागरिकांनी दाद मागायला जायचे तरी कुठे? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पाहत राहा फक्त कसं काय.